काय आहे त्या अष्टसिद्धी म्हणजे? अष्टसिद्धी जेव्हा आपण कुठलीही साधना करतो तर मेन, आता मी एक तुम्हाला दाखवतो, तर हे त्रिकोण आहे. तर याच्या एका भागावर मन आहे, एका भागावर श्वास आहे आणि एका भागावर कुंडली. बर बर. ठीक आहे. आता या तिन्ही गोष्टी शरीरात असतात पण त्या दिसत नाहीत आपल्याला. मन आहे, जाणवतं, विचार येतात, बरोबर. श्वास घेतोय, जाणवतं, पण ते काय ते दिसत नाही, बरोबर. तसंच कुंडलीने ती सूक्ष्म अवस्थेत आहे, सुप्त अवस्थेत आहे, ती दिसत नाही आपल्याला. या तिघांपैकी कोणावरही आपण काम चालू केलं की अध्यात्माचे रस्ते आपल्याला चालू होतात. करेक्ट. जेव्हा कुंडलिनी ही खालून वरती जाते तेव्हा जसं मी बोललो की तिसऱ्या चक्रानंतर जेव्हा तिसऱ्या चक्राच्या वर किंवा तिसरं चक्र भेदलं जातं कुंडलिनी, तेव्हा अष्टसिद्धी आपल्याला अशा दिसतात. महिमा, लघुमा, गरिमा, काया प्रवेश, अशा अष्टसिद्धी आहेत ज्या मेन 8 सिद्धी असतात. बर. त्या कॅपेबल माणसाकडेच येतात. पहिली गोष्ट तर अशा फार रेअर लोक आहेत. ही अवस्था केव्हा येते जेव्हा त्याला पैशाशी, बाकीच्या फेमशी वगैरे काही संबंध नसतो. कारण त्याचं मनच त्या वैराग्याला गेलेलं असतं. तुमच्याकडे जर हिराची खाण आहे तर तुम्ही हे असे चिल्लर कशाला उचलणार. त्याप्रमाणे या अष्टसिद्धी अशा असतात. आणि या अष्टसिद्धी महादेवांच्या चाकरीत असतात. कैलासावर कोण का चढू शकत नाही याचं कारण हे तेच आहे. अच्छा. हे खूप गुढ रहस्य सांगतोय मी तुम्हाला की त्या सिद्धी, ते व्हायब्रेशन्स तिकडे आणि नॉर्मल व्हायब्रेशन्स आपल्यासारख्यांचे ते मॅच होत नाहीत. त्यामुळे तुमची हिंमतच होत नाही तिथे पुढे जायची.